थँक्यू पार्थ साहेब. आनंद वाटत आहे. आज 1/26 नवीन वर्षाची सुरुवात. सर्वांना हॅपी न्यू इयर. परमेश्वर देवबाप आज सर्वांच्या मुखामध्ये एकमेकांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत आहे. आणि निश्चितच हे वर्ष आपल्या भक्तिमय वातावरणामध्ये अधिक भक्कम करेल, देवावर विश्वास वाढेल आणि अनेक आत्मे देवाच्या राज्यात आणण्यासाठी आपल्या सर्वांचा उपयोग करून घेईल असा माझा पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एक वार मी सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे तुम्हा सर्वांचं लक्ष केंद्रित करत आहे. आपण गेले आठवडाभर ख्रिस्ताच्या मंडळीचे ऐक्य या तत्वाचा अध्ययन कौशल्य अभ्यास करत आहोत, विचार मंथन करत आहोत आणि प्रभू परमेश्वराची पवित्र प्रीती आणि करुणा याद्वारे आपण त्याच्या ऐक्यामध्ये एक होण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलेलं आहे की प्रभू परमेश्वराच्या पवित्र प्रीतीचा आनंद हा ऐक्याचं जे साध्य संपादन आहे, ऐक्याचं जे उगमस्थान आहे, एकीकरण करणारा पवित्र आत्मा आहे, ऐक्याचे केंद्रस्थान आहे, ऐक्य घडवून आणण्यासाठी आत्म्याच्या दानाचा उपयोग होत आहे, त्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. या सर्व गोष्टी आज काल आपण पाहिलेल्या आहेत आणि आज आपण त्याला अनुसरूनच पुढील जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर विचार मंथन करूया. आज आपण पाहणार आहोत ऐक्याचा पाया आणि ख्रिस्ताची नवी आज्ञा आणि अशक्यची शक्यता जी काय आहे. देव आणि पवित्र आत्मा आपल्याला एकीकरणासाठी, एकत्रित आणण्यासाठी आणि ऐक्य आणण्यासाठी या वचनाच्या द्वारे खास मार्गदर्शन करत आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मनामध्ये असणाऱ्या विचाराच्या किंवा अविचाराच्या ज्या काही भावना आहेत त्या आपल्याला एकमेकापासून विभक्त करतात. निराशा हे सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. त्याचा उपयोग नेहमी होत असतो आणि मनुष्य एकमेकापासून निराश होऊन अलिप्त होण्याचा प्रयत्न करतो किंवा अलिप्त होतो. जर देवाचे भक्तगण, पाळक वर्ग, बंधुवर्ग, विश्वासक व्यक्ती जर येशूवर विश्वास ठेवतो किंवा मंडळीचा सदस्य असतो तर मंडळीचं एकीकरण किंवा त्याचं ऐक्य टिकण्यासाठी स्वतः एक भाग आहे. एक मोठी जबाबदार व्यक्ती आपण आहोत. आपल्याद्वारे मंडळीमध्ये कुठंही वेगळं पण दिसून येऊ नये याची खबरदारी घेणं आज या सकाळ सकाळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या मनामध्ये एक भूमिका निर्माण झाली पाहिजे असं पवित्र आत्मा आजच्या या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करत आहे. ऐक्याचा जो पाया आहे, ऐक्यासाठी जो पाया आहे तो पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा. योहान सुवर्तमान 15वा अध्याय 26वा वचन. या नात्याने ख्रिस्ताचे अभिवचन पूर्ण करतो. त्याचे काम विश्वासकांना सत्यात मार्गदर्शन करणे आहे. यावरून अगदी स्पष्ट होते की ख्रिस्त केंद्रित सत्य ऐक्याचा पाया आहे. देवाचं वचन सत्य आहे आणि त्या सत्यामध्ये आपल्याला निरवलं गेलं पाहिजे. योहान 17:17 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य हे देवाचं वचनच आहे आणि या वचनाप्रमाणे आपण जर दैवी धार्मिकतेच्या विश्वासामध्ये भक्कमरित्या पाऊल ठेवून त्याची सेवा चाकरी करत आहोत. आपल्या घरामध्ये पवित्र शास्त्र आहे. आपण जर पवित्र शास्त्र हाताळत आहोत, आपण प्रतिशाबादी प्रीतीचा आनंद घेत आहोत, अनेक लोकांना सालस मनोवृत्तीने सलाम देत आहोत, तर आपलं ऐक्य टिकणं हे अतिशय महत्वपूर्ण अशी गोष्ट घडणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळंपण दिसून येणार नाही. पण जर का तुमच्या मनातला मनसुबा वेगळा असेल, तुमची भावना दुखावणारी असेल, तुमचे शब्द धारदार असतील, अनेकांना दुःख देणारे असतील, अनेकांना वेगळं दाखवणारे असतील, तुमचा स्वभाव जर विभक्त करणारा असेल, जर तुम्ही स्वतः जगिक दृष्टिकोनातून आचरण करत असाल, आध्यात्मिक वसा जर तुम्हाला नसेल, तर ऐक्यासाठी जो पाया पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं वचन पेरत आहे किंवा त्याद्वारे आपलं संगोपन करत आहे,
यामध्ये तुम्ही आणि मी जर कमी पडलो तर निश्चितच येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं ऐक्य टिकणार नाही. आणि जितक्या मंडळ्या आहेत, जितके पालक वर्ग आहेत, जितके सदस्यत्व आहेत, जितके विश्वासक बंधू आणि भगिनी आहेत, यांच्यामध्ये अशा प्रकारची गोष्ट सातत्याने दिसून येते आणि त्यामुळेच मंडळांची वाढ खुंटलेली आहे. किंबहुना मंडळामध्ये अनेक प्रकारचे गट आणि विभाग आहेत. परंतु हे तत्व आम्हाला प्रामाणिकपणे, प्रांजळपणे एका विश्वासामध्ये एक करत आहे, प्रीतीमध्ये एक करत आहे, ख्रिस्तामध्ये एक करत आहे, मंडळीमध्ये एक करत आहे. जर का तुम्ही आणि मी जागृत आहोत, जर सतर्कपणाचे कान आपले आहेत, जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रीती नांदत आहे, जर आपला येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, तर मात्र तुम्ही आणि मी परमेश्वराच्या ह्या पवित्र सत्याच्या वचनाच्या द्वारे किंवा ह्या तत्वाच्या द्वारे आज आपण 1:26 ला असा निर्णय घेऊया की आम्हाला ऐक्याने एकत्रित यायचं आहे आणि देवाचा पवित्र गौरव करायचा आहे. ख्रिस्तामधील सत्यामध्ये विश्वासकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य पवित्र आत्मा करत आहे. असा अभ्यास एकीकरणाला समर्थक ठरतो. तथापि केवळ अभ्यासातूनच खरे ऐक्य उदयास येत नाही. ख्रिस्तामध्ये असलेल्या सत्यावर विश्वास ठेवणे, त्याप्रमाणे आचरण करणे आणि त्याचा उपदेश करणे, केवळ याद्वारेच खरे ऐक्य दिसून येते. सहभागिता, आध्यात्मिक दाने आणि प्रीती ही महत्वाची आहेत, परंतु त्याची परिपूर्णता ज्याने मार्ग, सत्य व जीवन मीच आहे असे प्रतिपादले त्याच्याद्वारेच होते. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय 6वं वचन. साधारणपणे जितके पण ख्रिस्ती बंधू आणि भगिनी आहेत, ज्यांना पण नवीन सुवार्ता प्राप्त झालेली आहे, अशा सर्वांना हे वचन तोंडपाठ आहे. किंबहुना बऱ्याच कुटुंबामध्ये या वचनाचे बोर्ड, या वचनाची पाटी देखील घराघरामध्ये, दरवाजावर आणि वॉलपेपर म्हणून लावलेली आहे. ते घर ख्रिश्चन म्हणून ओळखलं जातं. हा बोर्ड असतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे असे येशू ख्रिस्त म्हणत आहे. मात्र त्याच्या मार्गामध्ये आणि सत्यामध्ये त्या कुटुंबाची रचना भक्कम झालेली नसते. म्हणूनच मंडळीच्या ऐक्याची आपल्याला गरज आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना, बंधुवर्गांना एकत्रित येऊन त्या ऐक्यामध्ये आणि सत्यामध्ये राहणं गरजेचं आहे. ख्रिस्तामधील सत्य अंतःकरणामध्ये वस्ती केल्यास त्याद्वारे जीवनमान उंचावेल आणि शुद्ध राहील, पवित्र होईल आणि झाडून सगळे दुराग्रह आणि संघर्ष याचे निर्मूलन होईल. जर का तुम्ही नेहमी प्रीतीने आणि सत्यामध्ये एकत्रित आलो तर हा परिणाम घडून येणार आहे. ही एक गोष्ट तयार होणार आहे, ती म्हणजे आपलं जीवनमान उंचावणार आहे, आपण शुद्ध राहणार आहोत आणि पवित्र होणार आहोत आणि सर्व झाडून दुराग्रह जे आहेत, त्याचे संघर्ष जे आहेत, त्याचं निर्मूलन होणार आहे, उच्चाटन होणार आहे. आणि प्रीती ही मुळावलेल्या पायामध्ये असणं गरजेचं आहे. एकीकरणामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. ख्रिस्तामधील सत्य अंतःकरणात वस्ती केल्यास त्याद्वारे जीवनमान उंचावेल, शुद्ध राहील, पवित्र होईल आणि झाडून सगळे दुराग्रह, संघर्ष निर्मूलन होतील. या गोष्टीवर आज आपण मनन करूया. आपण एक निर्णय घेऊया. खऱ्या अर्थानं हा परिणाम आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या ऐक्यामध्ये दिसून येऊ दे. ख्रिस्ताची नवी आज्ञा आहे. ख्रिस्ताच्या मंडळीचं ऐक्य टिकण्यासाठी, आपल्यामध्ये ऐक्य येण्यासाठी, आपलं एकीकरण होण्यासाठी, देवाच्या प्रीतीचा आनंद दुगुणित होण्यासाठी ख्रिस्ताची ही नवी आज्ञा आहे. ही नवी आज्ञा आपल्याला मार्गदर्शन करते. नव्या करारामध्ये बऱ्याचदा या आज्ञांचा उगम किंवा या आज्ञेचं प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. मानवाप्रमाणे मंडळी देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण
केली होती. त्रैक्य देवातील व्यक्तीमध्ये परस्पर प्रीती होती. तसेच मंडळीतील सभासद परस्परावर प्रेम करतील. स्वतःवर जसे प्रेम करण्यात येते तसे दुसऱ्यावर प्रेम करून देवासाठी असलेले त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आज्ञा ख्रिस्ताने विश्वासकांना दिली आहे. जशी स्वतःवर तशी इतरांच्यावर, स्वतःवर तसे दुसऱ्यावर प्रेम करण्याची आज्ञा देवबापांनी दिलेली आहे. त्याचं मेन कारण आहे की आपल्यामध्ये ऐक्य असावं. त्याचा मेन उद्देश आहे की आपल्या मंडळीमध्ये आणि सभासद वर्गांच्या मध्ये आणि बंधू वर्गांच्या मध्ये, पालक आणि सभासद यांच्यामध्ये ऐक्य नांदावं. या एकीकरणाच्या द्वारे त्रैक्य देवाचं वास्तव्य तुम्हाला आणि मला लाभावं. कारण त्रैक्य देवामध्ये जशी एकी आहे तसं एकीकरण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील परमेश्वराच्या पवित्र प्रीतीचा आनंद दुग्गणित होण्यासाठी महत्वपूर्ण आहे. आणि त्याकरिता हे फार लाभदायक असं आहे. मत्ते 22:39 मध्ये आपल्याला ही आज्ञा दिलेली आहे. येशूने स्वतः प्रीतीचे तत्व वधस्तंभावर अखेरच्या टोकापर्यंत अंमलात आणलेले. जर काही एकीकरणाला किंवा ह्या एकीला जर महत्व नसतं तर परमेश्वराने शेवटच्या टोकापर्यंत हे तत्व अंमलात आणलं नसतं. येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला या ऐक्यामध्ये एक करण्याचा प्रयत्न करत आहे, या वचनाद्वारे, या तत्वाद्वारे, या सात्विकतेच्या वचनाच्या सहभागितेद्वारे. ही सहभागिता जशा एका भाकरीची सहभागिता आपण प्रत्येक तिमाहीला घेतो, लॉर्ड सपर, प्रभोजन, होली कम्युनियन साठी आपण अनेकांना आमंत्रित करतो, एकमेकाचे आपण पाय धुतो आणि आपण त्या एक भाकरीची सहभागिता घेतो, कारण आपण ख्रिस्तामध्ये सर्वजण एक व्हावं. तिमाही, लॉर्ड सपर, प्रभोजन झाल्यानंतर तुमचं आणि माझं वर्तन क्रम काय असणार आहे, बिहेवियर काय असणार आहे? एकीचा असणार आहे की आपल्या स्वभाव गुणधर्माचा असणार आहे? आपण जेव्हा प्रार्थनेमध्ये एकत्रित येतो तेव्हा आमेन म्हटल्यानंतरचा जो काही काळ आहे, वेळ आहे, तो आपला एकीकरणाचा असणार आहे की आपल्या मानवी स्वभाव गुणधर्माचा असणार आहे? माझ्या प्रियानो, विचार करण्यासाठी खूप खूप महत्वाचा हा भाग आहे. कदाचित 13व्या शब्दाला अनेकांनी प्रभुभोजन घेतलेलं आहे. कदाचित त्याच्या एकाच भाकरीचे, एकाच प्याल्याचे सहभागी पण घेतलेला आहे. का तुमच्या आणि माझ्या मनामध्ये या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकीकरणाचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये जागृत झालेला आहे का? आणि जर नसेल तर आज आपण विचार करूया. सर्वांना परमेश्वराच्या पवित्र प्रीतीचा आनंद दुग्गणित व्हावा याकरिता देवाने या तत्वाद्वारे आज तुम्हाला प्रकाशित केलेला आहे. येशू स्वतः प्रीतीचे तत्व वधस्तंभावर अखेरच्या टोकापर्यंत अंमलात आणले. आरंभीच जी आज्ञा दिली होती तीच आज्ञा आपल्या मरणाच्या अगोदर नवीन आज्ञेच्या स्वरूपात शिष्यांना दिलेली आहे. तुम्हावर मी जशी प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. योहान 15:12 आणि 13:34. जणू काय त्यांना ते सांगत आहे की तुमचे ध्येय मिळवण्याचा तुमचा हक्क आहे आणि न मिळाल्यास कोर्टाची पायरी दाखवून प्रतिपादन करू नका. कदाचित तुमच्या देण्याविषयी किंवा ध्येयाविषयी तुमचा हक्क आहे म्हणून तो मिळावा म्हणून तुम्ही कोर्ट कचेरी किंवा जगिक गोष्टीचा अवलंब करू नका असं पवित्र शास्त्र म्हणत आहे. हे तत्व तुम्हाला म्हणत आहे. आपण जास्तीत जास्त जगातील अशा अनेक पर्यायाचा विचार करतो आपला हक्क मिळवण्यासाठी, आणि हा हक्क जो आहे तो मिळवण्यासाठी झटावं का लागत आहे? कारण हक्क असताना न देण्याचं काम देखील वरिष्ठ लोकांनी केलेलं असतं. जो हक्क आहे तो दिला पाहिजे. जे सात्विक रूप आहे ते धारण केलं पाहिजे. जे भक्ती स्वरूपाचं मन आहे ते प्रकाशित झालं पाहिजे. आणि म्हणून हक्कासाठी लढावं लागणार नाही.
हक्कासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही. किंबहुना प्रीतीचा आनंद हा तुम्ही आणि मी एकसारखा एकमेकांना वाटून ऐक्यामध्ये एकत्रित करणे येणं सोपं जाणार आहे. आणि म्हणून याही गोष्टीचा आज आपण विचार करूया. पवित्र शास्त्र हे तत्व आपल्याला या ठिकाणी हे सांगत आहे की दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी पाठीवर फटके घेणे, दुसरा गाल पुढे करणे आणि विनाकारण दोष घेणे, निंदा नालस्ती स्वीकारणे, छळ सोसणे, भग्न हृदयी होणे, उपहासाला तोंड देणे, वधस्तंभावर खेळणे आणि पुरणे आदी करून अनुभवातून जावे लागते. तर तसा अनुभव घ्या. जर का तुम्ही ख्रिश्चन विश्वासू बंधू आणि भगिनी प्रीतीचा आनंद दुगुणित करणारे, एकमेकांना सालस मनोवतेनं सलाम देणारे, येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं कार्यरत करणारे, सामाजिक तत्वावर नाही तर आध्यात्मिक तत्वावर मंडळीची राखण करणारे एक उत्तम मेंढपाळ म्हणून शीर्षक तुम्हाला मिळावं याकरिता देवाने या सर्व गोष्टी ज्या स्वतः अवलंबलेल्या आहेत त्या तुम्ही अवलंबा असं पवित्र शास्त्र म्हणत आहे. काय म्हणत आहे बरं? दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी पाठीवर फटके घेणे, दुसरा गाल पुढे करणे, विनाकारण दोष घेणे, निंदा नालस्ती स्वीकारणे, छळ सोसणे, भग्न हृदयी होणे, उपहासाला तोंड देणे, वधस्तंभावर खेळणे आणि पुरणे आदी वरून अनुभवातून जावे लागते. तर तसा अनुभव तुम्हीही घ्या. कारण मी जशी तुम्हावर प्रीती केली तशी दुसऱ्यावर प्रीती करणे ते हेच आहे. माझ्या प्रिय विश्वासक बंधू आणि भगिनींनो, प्रियजनांनो, वचनाचा विचार फक्त ऐकून सोडून देऊ नका. वचनाचा अत्यंत अंतःकरणपूर्वक ह्या 1/1/26 तारखेला विचार करा. तुमच्याद्वारे प्रीतीचा आनंद हा इतरांना झालाच पाहिजे याचा विचार करा. महत्वाचा आणि आणखीन एक महत्वाचा पैलू या ठिकाणी मी तुमच्यासाठी जास्त विश्लेषण करावं असं वाटतं, परंतु वेळेची मर्यादा असल्या कारणाने पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगत आहे अशक्याची शक्यता. जे अशक्य आहे ते सर्व काही शक्य आहे, ते म्हणजे फक्त प्रीतीमध्ये आणि देवामध्ये आणि सत्याच्या सत्यामध्ये. ख्रिस्ताने प्रीती केली त्याप्रमाणे आम्ही कशी प्रीती करू हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. हे तुमच्या समोर नेहमी आव्हान असलं पाहिजे. रोजच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये स्वतःसाठी काहीही मागू नका. देवाच्या पवित्र सेवा कार्यासाठी काय मागाल त्याचा विचार करा. दावीद राजा पहिल्या स्तोत्रामध्ये असं म्हणत आहे की त्याने रचून प्रार्थना केलेल्या आहेत. तुम्हीही देवाजवळ जात असताना तुम्ही रचा, काय देवाकडे मी मागू, काय घेऊन मी देवाकडे जाऊ म्हणजे देव संतोष येईल. मनाचा कोणता असा औदार्य मी व्यक्त करू, आज मी कुणाला क्षमा करू, काल माझं आणि कुणाचं काय बिनसलं आहे का, माझी काही चूक आहे का, जर असेल तर मला मान्य आहे, नसेल तरीही मी माफी मागेन, मी क्षमा करेन. या तत्वाने एकीकरणाला बळकटी येणार आहे शास्त्र म्हणत आहे. परंतु अशक्य अयशस्वीपणे तडीस नेतो तो अभिवचन देतो की मला पृथ्वीपासून उंच केले तर मी आपणाकडे सर्वांस ओढीन. योहान 12:32. ख्रिस्ताच्या शरीराचे ऐक्य अवतारणीय आहे. जो शब्ददेही झाला त्याच्याद्वारे विश्वासकांच्या देवाशी ऐक्य संघटन होते. शब्ददेही झाला म्हणजे देवाने आमच्यामध्ये वस्ती केलेली आहे. तो इमॅन्युएल आहे, तो आम्हा बरोबर देव आहे, तो आम्हा सानिध्य आहे, तो आमच्या संगती आहे, तो आमच्या सोबत आहे, तो आम्हा समीप आहे. जर ख्रिस्त तुम्हा समीप आहे तर मानवी स्वभावाचं क्रूरतेचं वर्तन तुम्ही आणि मी करूच शकत नाही. पण आम्ही ते करत आहोत याचाच अर्थ तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त आहात. जर आम्ही एकमेकाला दोषारोप करत आहोत
दोष काढत आहोत, किंबहुना कमी लेखत आहोत, खेचत आहोत, तर निश्चितच आम्ही ख्रिस्तापासून दूर आहोत. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी म्हणतं, कारण एकाच वेदीमध्ये सामायिक उगम असलेल्या विश्वासकांचे ऐक्य आहे, शेवटी ते वधस्तंभामुळे मुळावलेले आहे. वधस्तंभाविषयी प्रेम विश्वासकांचं अमर्यादित उदय पावते. माझ्या प्रियानो, प्रत्येक शब्द हा आपल्या अंतकरणाशी जोडला जात आहे. शिवणकाम करणारा एखादा शिंपी जसं दोन कापडाचे तुकडे एकत्र जोडतो, एक वेगळा आकार देतो आणि अतिशय सुंदर असं वस्त्र तयार करतो, तसे एकीकरणाचं सूत्र तुम्ही आणि मी अवलंबलं पाहिजे. वधस्तंभाचं ऐक्य आहे. मंडळीचे ऐक्य वधस्तंभावर घडून येते. ख्रिस्ताप्रमाणे आम्ही प्रेम करू शकत नाही आणि करत नाही याची जाणीव जेव्हा आम्हास होते, तेव्हा त्याच्या शाश्वत वास्तव्याची गरज आहे हे कबूल करतो आणि त्याने काढलेल्या उद्गारावर विश्वास ठेवतो. मज पासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही. देवाचं हे वचन आहे. येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेलं वचन आहे. योहान 15:5 मध्ये म्हटले, माझ्यापासून तुम्ही वेगळे असाल तर तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्ही मजमध्ये मी तुम्हामध्ये. जसा फाटा वेलाच राहतो, तो वेगळा झाला तर त्याला स्वतःला काय फळ देववत नाही. माझ्या प्रियानो, हे तत्व आहे, हे खरं मर्म आहे, खरी धार्मिकता आहे. वास्तव्यात हे वचन स्वीकारण्याची एक मोठी जबाबदारी आज 1:26 तुमच्याकडे माझ्याकडे या तत्वाद्वारे येत आहे. वचन म्हणत आहे, केवळ आमच्यासाठीच नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीसाठी तो मेला याची जाणीव वधस्तंभाच्या ठायी होते. त्याचा अर्थ तो सर्व राष्ट्रे, वर्ण, रंग आणि वंश आणि वर्ग यांच्यावर त्याचे प्रेम होते. परस्परात कोणताही फरक असला तरी तो प्रत्येकावर सारखीच प्रीती करतो. या कारणामुळे ऐक्य देवापुढे मिळवलेले आहे. मनुष्याच्या संकुचित दृष्टिकोनापुढे लोकांमध्ये फाटाफूट करण्यात येते. नॅरो माइंडेड लोक असतात, ते जर आपलं काही मान सन्मान होत नाही तर दुसऱ्याला चेतवतात, दुसऱ्याला काय ना काहीतरी सांगतात आणि त्या सांगण्याद्वारे ऑटोमॅटिकली त्या माणसाच्या मनामध्ये दूषितपणा निर्माण होतो आणि 100% तो मनुष्य विभक्त होतो, वेगळा होतो, एकीकरणातून तुटतो. त्या शृंखलेतून, त्या माळेतून तो मणी बाजूला जातो. त्याच्या जीवनामध्ये मनाचा विकार वाढायला लागतो, द्वेष भावना निर्माण होते. आणि म्हणून माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, प्रीती आणि क्षमा या दोन गोष्टी येशू ख्रिस्ताने या जगावर प्रेम करण्यासाठी वापरलेल्या आहेत. आपण जर ख्रिस्ती आहोत, आपण जर वचनाने, विश्वासाने, जलस्नानाने शुद्ध झालेलो आहोत, तर आज आपण हा विचार करणं योग्य आहे. मनुष्याच्या संकोचित दृष्टिकोनामुळे लोकांमध्ये फाटाफूट करण्यात येते आणि वधस्तंभ मानवाच्या अंधत्व छेदून टाकतो आणि मानव जातीवर देवाच्या किमतीचे लेबल बांधण्यात येते. कोणीही बिनमोलाचा नाही हे यावरून दर्शवले जाते. सर्वांची गरज आहे. अशांच्यावर ख्रिस्त जर प्रीती करतो तर आम्हीही करावी. आता या ठिकाणी मात्र न्यायत्व आहे. जर वाईटातल्या वाईटावर आणि पाप्यातल्या पाप्यावर जर ख्रिस्त प्रेम करतो तर तुम्ही आणि मी मानवी स्वभावाला बाजूला करून एकमेकावर प्रीती का करू शकत नाही? एकमेकाची प्रीती का वाढवू शकत नाही? एकमेकाचा दोषारोप करणं का बंद करू शकत नाही? एकमेक परमेश्वरच्या पवित्र प्रीतीचा आनंद घेण्यासाठी एकत्रित का येऊ शकत नाही? आपला स्वतःचा गट तट बाजूला करून आपण भक्तीचा आनंद का घेऊ शकत नाही?
हे आव्हानं, हे प्रश्न आज आपल्याला या तत्वाच्या द्वारे मार्गदर्शन करत आहेत. सात्विकता, नम्रता, लीनता, गांभीर्य आणि पावित्र्य याद्वारे मनुष्याच्या पवित्र प्रीतीचा आनंद दुगुणित होतो. भक्तिमय वातावरणामध्ये परमेश्वराचा पवित्र गौरव करण्याची क्षमता वाढते. प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात माणसाचं जे जीवनशैली आहे ती या जगाने आणि जगाच्या सर्व गोष्टीने निराशेच्या गर्तेमध्ये सापडलेली आहे. मनुष्याला अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षा पूर्ती न झाल्यामुळे तो एकत्रीकरणाच्या माळेतून किंवा शृंखलेतून बाजूला जातो. परंतु या ठिकाणी देवाचं वचन जर ग्राह्य धरलं, देवाचं वचन जर मान्य केलं, देवाच्या वचनाला जर प्रथम स्थान दिलं आणि देवप्रीती आहे हे जर तुम्ही आणि मी लक्षात घेतलं, तर एकीकरणामध्ये तुम्हाला आणि मला कोणीही विभक्त करू शकत नाही. स्वर्ग आणि आम्ही त्याच्यामध्ये पडलेली महान दरी ख्रिस्ताने पार केलेली आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा एखाद्या साधारण शूद्र बंधूला भेटण्यासाठी रस्ता ओलांडून किंवा गाव ओलांडून गेले पाहिजे. एक शूद्र व्यक्ती, टाकाऊ, दूर केलेला, गावापासून दूर, आम्हापासून दूर झालेल्या व्यक्तीला भेटण्याची आम्ही एक गाव ओलांडू शकतो. वधस्तंभ म्हणजे एकमेकांचे उर्जीवाहा. गलती 6:2. अखिल मानव जातीचं ओझ त्याने वाहिले, त्याद्वारे त्याचा जीव चिरडून गेला आणि परस्परांना मदत करण्यासाठी त्याने आम्हाला जीवन देऊन मुक्त केले. आम्हाला जीवन एवढ्यासाठी दिले आहे की आम्ही परस्परांना जीवन द्यावं, मदत करावी, प्रेम करावं, प्रीती करावी, तिरस्कार झटकून टाकावा. या नव्या वर्षाचा नवा संकल्प, नवा बेत, येशू ख्रिस्ताचं एकीकरण, येशू ख्रिस्ताच्या मंडळीचं एकीकरण. वधस्तंभ म्हणजे एकमेकाची उर्जीवाहा असं म्हटलेलं. याचा अर्थ एकमेकाची काळजी घ्या, एकमेकाला मदत करा, एकमेकाच्या साठी क्षमा करा, एकमेकांना प्रीती करा, ऐक्यासाठी पावलं उचला. ऐक्य सहज रीतीने आपोआप येत नाही, ते संपादन करण्यासाठी विश्वासकांनी पावले टाकली पाहिजेत. फार पुरातन काळापासून, फार जुन्या काळापासून धर्मयुद्ध होत होते, राष्ट्रयुद्ध होत होते, संघर्षमय घटना घडत होत्या. तेव्हापासून संघटना कामात येते, उपयोगात येते. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा काही तुरळक लोकांनी संघटना केल्या आणि त्याद्वारे ऐक्य नांदवलं आणि त्याच ऐक्याचा जो काही विस्तार आहे तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आज मंडळीचं ऐक्य जर वाढलं तर येशू ख्रिस्ताचा विस्तार आपल्याला पाहायला भेटेल, धार्मिकतेचा विस्तार आपल्याला पाहायला भेटेल, परमेश्वरच्या पवित्र मंडळीचा विस्तार आपल्याला पाहायला भेटेल, सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट या अवशिष्ट मंडळीचा विस्तार आपल्याला पाहायला भेटेल. जर का आपण प्रत्येकाने आपापल्या परीनं जितका होईल तितका प्रयत्न करून ऐक्यामध्ये राहण्याचा, ऐक्यामध्ये येण्याचा, प्रीतीचा आनंद घेण्याचा, एकमेकांना जाऊन भेटण्याचा, एकमेकांना क्षमा करण्याचा जर प्रयत्न केला तर हे निश्चित घडू शकतं. सतसत विवेक बुद्धीला प्रामाणिक राहून आम्ही ऐक्याचे उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न केल्याशिवाय ऐक्य केव्हाही साध्य होणार नाही. आणि आम्ही ते प्राप्त केले आहे असे आत्मसंतुष्टीने केव्हाही म्हणणार नाही. ऐक्यासाठी प्रतिदिनी आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि काळजीपूर्वकरित्या त्यामध्ये अभ्यासू वृत्तीने सुधारणा केली पाहिजे. मी आणि तुम्ही सुधारण्यासाठी आहोत. पवित्र शास्त्र सुधारण्यासाठी आहे. पवित्र शास्त्रातील सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे आपली सुधारणा झाली पाहिजे. दुसरे तिमोथेय 3:16 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, प्रत्येक शास्त्र लेखा हा ईश्वर प्रेरित आहे, तो दोष दाखवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी उपयोगाचा आहे. आपले दोष आम्हाला दिसतात,
परंतु सुधारणा होत नाही, आणि ही एक शोकांतिका आहे. पण आपली जर सुधारणा होत असेल तर देवाचा गौरव आहे, देवाची स्तुती आहे, देवाची भक्ती आहे, देवाची प्रार्थना आहे, देवाच्या एकीकरणामध्ये आपला हातभार आहे. एक मंडळ, एक शिष्टमंडळ, एक मंडळी, एक चर्च, एक वातावरण निर्माण करणार होऊ शकतं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, विश्वासक बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आणि मला आज 1:26 या तत्वाच्या द्वारे खास मार्गदर्शन पवित्र आत्मा करत आहे. शक्यतो मतभेद कमी करावा आणि क्षुल्लक गोष्टीवरून वितंड वाद टाळावा. ज्या मुद्द्याने मतभेद वाढतील त्यावर विचार न करता ज्या त्यावर आमचे एकमत होईल त्याचाच अधिक आपण विचार करावा. का बरं एकमत होऊ शकत नाही याच्यावर विचार करा. विचार करूया, बोलूया आणि त्यासाठी प्रार्थना हे करूया. 2 प्रार्थना पवित्र शास्त्रात सांगितलेल्या आहेत. त्यातली एक प्रार्थना आहे की मी कोणीतरी आहे, आणि एक प्रार्थना आहे मी कोणीच नाही. माझ्या प्रियानो, ख्रिस्त सर्वस्व आहे, आणि त्याच्याकडे प्रार्थना करत असताना तुम्ही तीळ मात्र झालं पाहिजे. शाऊल आणि पौल या 2 शब्दाचा अर्थ देखील हाच आहे. शाऊल म्हणजे सर्वशक्तिमान आणि पौल म्हणजे तीळ मात्र, काहीच नाही. आजच्या या घडीला परमेश्वरच्या पवित्र वचनाचा विस्तार तुमच्याकडे माझ्याकडे येत असताना हा करार तुम्ही आणि मी करूया की आपण प्रार्थना करू एकमेकांसाठी. जास्तीत जास्त वैरासाठी आपण प्रार्थना करू, जास्तीत जास्त आपल्याच ज्याच्याशी पटत नाही त्याच्याबद्दल प्रार्थना करू, त्याच्या कुटुंबाबद्दल प्रार्थना करू. देव तुम्हाला आवाड देईल, देव तुम्हाला एकत्रित करेल, देव तुम्हाला स्वर्गीय दालनामध्ये एकत्र करेल. एक कळप, एक मेंढपाळ झाल्याखेरीज प्रभूचं येणं होणार नाही. तुम्ही आणि मी वाट पाहत आहोत, जी आतुरतेने वाट पाहत आहोत त्याला परिपूर्णता येणार नाही. म्हणून माझ्या प्रियानो, विलंब लावू नका, प्रार्थना करूया आपण एकमेकांसाठी, एकीकरणासाठी प्रार्थना करूया. साऊथ मास्टर सेक्शन मध्ये एकीकरण येण्यासाठी प्रार्थना करू, आणि असे केल्याने ख्रिस्ताच्या प्रार्थनेची परिपूर्णता होईल. ऐक्य आणि मिलाप आम्हाला लाभावा ही देवाची इच्छा आहे. ही जाणीव अशी करण्यासाठी आम्हाला होईल तितका आपण प्रयत्न करूया. विशेष प्रकारे पूर्ण आठवडाभर आपण मंडळीचं ऐक्य याविषयी शिकत असताना प्रत्येक पैलू आपण समजून घेतलेला आहे. देव करो ते सर्व समजण्यास आणि अंतःकरणामध्ये रुजवण्यास परमेश्वर देव बाप तुम्हाला सहाय्य करो. उद्याच्या दिवशी आपण सामायिक देहासाठी एकजुटीने काम कसं करावं आणि जागतिक विचारसरणीची वृद्धी कशी करावी आणि आपल्या जीवनामध्ये फुटी पाडणारी प्रवृत्ती कशी टाळावी, या 3 मुद्द्यावर उद्या आपण मननचिंतन करूया आणि शब्दात आपण प्रवेश करू. जेणेकरून नवीन वर्षाचा पहिला शब्दात 3 तारीख आणि त्रैकत्वाचं वास्तव्य आणि एकीकरणाचा सर्वात महत्वाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी देवबाप तुम्हा सर्वांना उपयोगात आणेल. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या नव्या वर्षामध्ये नवी धारणा, नवा संकल्प करण्यासाठी सात्विकता, नम्रता, लीनता, गांभीर्य आणि पावित्र्य याद्वारे या एकीकरणाच्या सूत्रामध्ये, एका शृंखलेमध्ये, एका माळेमध्ये होण्यासाठी तुमचा आणि माझा उपयोग करून घेऊ ही माझी प्रार्थना आहे. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू आणि हॅपी न्यू इयर.